हॅलो, हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? तर आमच्या दिवसाची आज सुरुवात झालेली आहे आणि आज आहे गौरी गणपती विसर्जनाचा दिवस. खरं तर छान नाही वाटत की आपल्याला असं वाटतं की ते आपल्याकडे कायमच असावे. ते आहेत अर्थात, त्यांचे गणपतीचे गौरीचे आशीर्वाद आपल्या पाठीशी. पण इतकं छान सजवलेलं असतं, ते दिसत असतात 7 दिवस आणि आज त्यांचं विसर्जन करायचं म्हटल्यानंतर थोडंसं भरून येतं. पण आज मी आणि ताई 21 वेळा अथर्वशीर्ष म्हणणार आहोत. त्याचं पठण करणार आहोत. तर ते करणार आणि मग त्यानंतर आत्ता उत्तरपूजा होती, त्यात ती पण केलेली आहे आणि आमचं जर अथर्वशीर्ष म्हणून झालं 21 वेळा, त्यानंतर मग आम्ही विसर्जन करणार आहोत. सो चला. सेकंड. वो व्हेरी गुड. हाय. आता झोपली. अथिरा आहे जी माझ्या हातावर मेहंदी काढते. बघा किती छान मेहंदी काढली अथिरानी. आणि आता इथे काय फ्लॉवर काढते इथपर्यंत काढणार. आणि हो, इथपर्यंत काढणार आहे अथिरा मेहंदी. तिला सकाळपासून माझ्या हातावर मेहंदी काढायची आहे, तर तिने आता ती सुरुवात केली आहे. अवानुनाशं मम शिष्यम् अपश्चातात् अवपुरस्तात् अवत्रार्तात् अवदक्षिणार्तात् अवचोद्रार्तात् अवाधरार्तात् सर्वसम्मान पायिकमुक्तान्त तवग्नश्चिन्मयात्मानन्दः स ब्रह्मयातं सच्चिदानन्दादिज्योति तं प्रत्यक्ष ब्रह्मासि तं ज्ञानमयोविज्ञानमयोति सर्वं जगदं ततो जायते सर्वं जगदं रमेश्वति सर्वं जगदं ते प्रत्येषि तं भूमिलापो नलो निलो नवः तं चत्वारि वाक्पदानि तं गुणत्रयातीतः तं देहत्रयातीतः तं कालत्रयातीतः तं ब्रह्माचं ध्यायन्ति नित्यं तं ब्रह्मास्तं विष्णुस्तं इन्द्रस्तं वायुस्तं सूर्योस्तं चन्द्रमास्तं ब्रह्मोवासनं गणादिपुरुचाय वन्दादि तदनन्तरम् अनुस्वारः कारणे रुद्धमेतत्तेवरूपं अनुस्वारः शान्तरूपं विनृत्यपं नादं संदानं सन्धिः शैतागणेशागणपतिसूत्रकारित्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गणपते नमः ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् हरि ओं नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यं कृतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अवभक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुजातं नवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरार्तात् अवदक्षिणार्तात् अवचोद्वार्तात् अवाधरार्तात् सर्वतो मां पाहि समन्तात् त्वं वाग्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दादियोऽसि त्वं प्रत्यक्ष ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदं तत्तो जायते सर्वं जगदं तत्तच्छृष्टति सर्वं जगदं तैरेवेशति सर्वं जगदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निलो नमः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः मूलाधारस्थितोऽसि नित्यं तं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं तं ब्रह्मास्तं विष्णुस्तं रुद्रस्तं इन्द्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यस्तं चंद्रमास्तं काही गोष्टी ना त्या हे ऍक्च्युली तेव्हा अथर्वशीर्ष वगैरे तेव्हा म्हटले गेले ना, तर त्यामुळे ते सूर नाही का म्हणजे व्यवस्थित हे झालं. हा तेव्हा सगळे म्हणूनच घ्यायचे. लहान असते म्हणा, अथर्वशीर्ष म्हणा, गणपती स्तोत्र म्हणा, पण खरं रामरक्षा 12वा अध्याय, 15वा अध्याय, 21वा अध्याय. पण तेव्हा ते कंपल्सरी होतं. पण बरं होतं. काय नैवेद्य आणलाय दही भाताचा आणि मुरड कानवले.
म्हणजे दाखव रे. पुरणाचे मुरड कानोले. हा म्हणजे याच्या आतमध्ये पुरण आहे आणि करंजी सारखं ते बांधलं. ह्याचा ते नैवेद्य असे मुरड घालतात म्हणून त्याला पुरण कानोले म्हणतात. आणि ह्याचा नैवेद्य हा आज दाखवायलाच कंपल्सरी. हे घ्या. इकडे पण ना. गणपती तर एकाच लईमध्ये म्हणायची काय प्रॅक्टिस करून घ्यायची की इथे श्वास घ्यायचा इथे नाही घ्यायचा. त्यामुळे सेम पीच मध्ये सेम लईमध्ये आम्ही म्हटलं छान वाटलं. आता विसर्जन. जाऊ दे ना यांच्या मन जरा काय ते आम्ही तुमच्या स्पीडला मॅच करून नको मॅच करू शकत. तुम्ही एवढे फास्ट 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 फास्ट. दोघींनी चांगलं म्हण. मी ते म्हटलं नाही का. हे कसं माहिती का त्यांना ते एवढं हळू म्हणून चालवलंच नाही. हा त्यांना पूजा पण सांगायची असते पण आम्हाला ते मॅच करता येईना. मग नंतर एक पकडला आम्ही दोघींनी एक सूर सुरू ठेवला. मग तो मी आपले हळूच म्हण गेले आणि तुमचाही मॅच होईना आणि यांचाही मॅच. मग काका ओम गण गणपती नमा तिथपासून मग ते परत म्हणायचे. तोपर्यंत जरा शांत घेऊन घ्यायचं. तेव्हापेक्षा आताच्या म्हणजे त्या याच्यापेक्षा ते उपयोगी पडतं खरं. म्हणजे आपण कधी कधी मुलांना ओरडतो ना ते करू नका म्हणजे खरंच आहे. त्या वयात आल्यावर कर. तुमच्या वयात नाही पण तेव्हा बळजबरीने बसवून म्हणून घेतलं ना. म्हणजे या गोष्टीकडे लक्ष दिलं. म्हणजे तेव्हा मला अजूनही आठवतंय काय भीमरूपी वगैरे म्हणायचं असं ना. बाबा बसायचे तू पण बस नाही येत ऐकत राहा ऐकत राहा. गणपती बाप्पा चालले म्हणून अथिरा रडायला लागले. मग आता यांनी विसरतात हे आपली मी ठेवून दिली. फणीवर वंदना सरळ सोंड वक्रतुंड त्रिणेन दास रामाचा वाटा. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. ओम गणानां गणपतये नमः. कवि कवीनां समस्तं मम ज्येष्ठराजं ब्रह्मणा ब्रह्मणस्पतनामन्ति साधनं. ॐ यज्ञेन यज्ञमयं देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासं देहनाकं महिमानः चतुर्भुवे साध्याय सन्ति देवाः. ॐ राजाधिराजाय प्रसन्न साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे. समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु. कुबेराज वै श्रवणाय महाराजाय नमः. ॐ स्वस्ति साम्राज्यं भौजं स्वराज्यं वैराज्यं पारमेश्वरं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तपर्यायीशा सार्वभौम सार्वादिश आन्तादात् परादात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकयावति तदत्पेष श्लोको विहितो मरुतः परमेश्वरो मरुतस्यावसङ्गृहे आविश्य तस्य कामप्रे विश्वे देवा सभासदैति. ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. तुम्ही काय रडता? अगं आनंदाने त्याला निरोप द्यायचा असता रडून नाही द्यायचा. भाऊ तो परत येणार आहे. पुढच्या वर्षी मस्त प्रेसिडेन्शियल मध्ये आपण मोठा बसू. माहितीये का बरं का तो तिथं आहे ना अदृश्य असा बसलेला आहे. त्याला नाही, तिला देतो ना मी. तरी तो तिथं असतो. तिला माहितीये तिला हा गणपती मिस करणार आहे ना ती. मग मी त्याच्यासाठी दुसरा देणार आहे बाप्पा. अगो बाई अगं काय राहते गणपती हलवायला. त्याच्यावरच ठेवता का मग कुठे काढून काढू ना आता. हा. काढू. बाजूला काढता.
अक्षता ठेवायच्या का खाली? नाही ठेवलं तरी चालेल, आता काही नाही, विसर्जन झालेलं आहे. चालेल ना. चालेल. आता एक काम करतो, मम्मी फोटो काढलाय ना, तो तुझा फोटो त्याचा वॉलपेपरला झाला आहे ठेवला ना. हा ठीक आहे, तसं हा फोटो साडी नंतर सोडू. टॅबलेट ठेवली, ठीक आहे. आताच म्हणजे तुला आठवण आली, तू टॅब रोज बघते की नाही, म्हणजे बाप्पा तुझ्याजवळ आहे असं तुला वाटेल. ठीक आहे. हां झालंय, आता रडायचं नसतं. आता तो तू आपल्या रडलेला तो तुला जिथे येऊन हे हे तोपर्यंत करेल. कर गं. हं, असं राहायचं नाही. आता मला सांग, तू बाबा किती दिवस हे लावला देवीच्या काळात होतं जे किती दिवस घालायचं असतं काका हे आनंद पूर्ण पितृपंधरवड्यापर्यंत. आनंद चतुर्थी झाली की सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी घालायचं. एवढे दिवस थांबला ना, अच्छा, अनंत चतुर्दशी नंतर हे घालायचं हा, कारण हे 15 दिवस आपल्या गावात ठेवायचं. मग त्याला त्याचा मम्मा बाबा पितृपंधरवड्यामध्ये. हा. ओके, ते कवच आता हे गेले कवच. अच्छा, पितृपंधरवड्यामधलं हे कवच जे अनंत चतुर्दशीच्या दिवशी घालायचं विसर्जनाच्या दिवशी, आणि हे पितृपंधरवडा 15 दिवस हे घालायचं, नंतर काढायचं. बाप्पा मोरया रे, मोरया रे, 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 बाप्पा मोरया रे, गणपती बाप्पा मोरया. समय काढतो आधी. बाकीचं घ्या तुम्ही, आवरा सगळं. मग अहो तुम्हाला दाखवून आणावं लागेल ना परत. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पाचं विसर्जन आहे. आता इथून गणपती बाप्पा येतील आणि आता मी विसर्जनाला चाललोय. हो ना अथिरा? अथिरा खूप सॅड आहे. अरे हो, ते तसंच होतं जरा. ते न्यू गिम्बल पहिल्यांदा वापरतोय हा. अरे हो, ते बंद केलंस का तू? मोरया, मोरया. त्याला जाऊ दे आधी. चला चला चला. किल्ली घेतली का ताई? माझे सँडल घ्या कोणतरी हातात. गणपती बाप्पा मोरया. पाणी दिसते मग. आले का? तू मूव कर जरा. आपल्या बटाण्याच्या साईडला. तिकडे इकडे. हां, ते खाली कर. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या मोरया रे, बाप्पा मोरया रे, 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 मोरया रे, बाप्पा मोरया रे. आता आम्ही निघालोय गणपती विसर्जनासाठी म्हणून. तुम्ही बघितलं असेल अथिरा रडत होती. तर ठीक आहे, ते इमोशन्स असतात, ते प्रत्येकालाच असतात. लहान मुलं व्यक्त करतात, आपण व्यक्त नाही करू शकत, रडून व्यक्त नाही करू शकत. अर्थात दुःख तर वाटतं आहे की गणपती बाप्पा निघाले, पण त्याला आनंदाने निरोप देऊयात, म्हणजे पुढच्या वर्षी ते परत आपल्याकडे येतील. चला. आलेलो आहोत गणपती विसर्जनाच्या इथे, जिथे कृत्रिम हौद तयार केलेला आहे. तिथे आता आम्ही चाललो आहोत गणपती बाप्पांना घेऊन विसर्जनासाठी. भरपूर लोक आहेत इथे, दाखवतो. ते निर्माल्याची पिशवी केली का खाली? कुठे गेले हे? अच्छा, इकडं.
गणपती बाप्पा मोरया. याचा गोड गणपती आहे बघ ना, किती गोड आहे. गणपती बाप्पा मोरया. 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 लवकर या. मोरया. गणपती बाप्पा मोरया. आता गौरीचं गणपतींचं विसर्जन आमचं झालंय. कसं वाटतंय तुला? गणपती विसर्जनाला बऱ्याच वर्षांनी तू इथे आली आहेस. म्हणजे आमच्या घरी गौरी गणपती बसायचे, आता झाले 10 वर्ष बसणार होतं. छान वाटतंय ना? सगळंच धार्मिक वातावरण झाल्यामुळे खरंच खूप छान वाटतंय. आम्ही आता डोसा खायला आलोय, खूप भूक लागली आहे म्हणून. तर तिला काय डोसा घेतला. चीज डोसा घेतलाय ना? चांगला आहे का? हां बघा तो अयो कुठे गेला? चीज डोसा अतिरा खाते. आणि मी काय मागवलंय? मी पावभाजी खाणार आहे. पावभाजी खायची आहे मला. आणि हां अतिरा माझ्यातली पावभाजी खाणार आहे. आणि इकडे काका आणि मावशी एकत्र कांदा उत्तप्पा खातात. तर आता आम्ही आलेलो आहोत अलकाडोकी चौकामध्ये आणि इथे जे काही गणपतीचं डेकोरेशन आहे ते तुम्हाला आई दाखवेल. 1 मिनिट. हे बघा, हा हे डेकोरेशन आहे. हे असा काय केलंय? हा काहीतरी राक्षस हा बनवलेला दिसतोय. हा मारुती आहे तो. मारुती आहे. अजून दिसत असेल. हा बघा 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 कसं केलं डेकोरेशन. दिसतंय ना? हे बघ इथे बघा गर्दी, बघा गणपती पाहण्याची गर्दी. पुणे बघ केवढा आहे शेपूट बघ. माग पट्ट्या